भारत माता की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की, एळकोट एळकोट। आज या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे स्वतःच्या कुटुंबातील सर्व लोकांनी प्रेमाने केलेला आपल्या मुलाचा सत्कार, असा भावस्पर्शी सत्कार विधान परिषदचे सभापती आणि सर्वात तरुण सभापती, एवढ्या कमी वयात विधान परिषदचं सभापती नाही होत आहेत। सर्वात तरुण सभापती माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदेजी, ज्यांनी भाषण केलं आणि अध्यक्षपद भूषवलं असे आपले पालकमंत्री, आणि आता लोकही पण म्हणायला लागले की बा खऱ्या अर्थानं असे पालकमंत्री पाहिजे की ते वारंवार येतात, प्रत्येक कामात रस घेतात आणि अधिकाऱ्यांशी लोकांशी संपर्क साधतात, असे चंद्रशेखरजी बावनकुळे। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, वेळ जाऊ नये म्हणून नाव घेत नाही कोणाचं, सर्व मान्यवर, सर्वांना वंदन। सर्व उपस्थित असलेले बांधव आणि भगिनी, खरं म्हणजे मी नाव याच्यासाठी घेत नाही, कारण का शेवटी व्याहाचं नातं आहे, एखादा सुटला तर मोठा रागात येऊन जाते आणि त्याच्यामुळं नाव घेत नाही। सर्वांचं अभिनंदन, सर्वांचा आभार की आज अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये या सत्कारासाठी आपण जमलो आहे। खरं म्हणजे मी पाहत होतो 1-1.5 महिन्यापासून आपले एडतकर साहेब असो, उमेश असो, अमित असो, डॉक्टर हे ढवळे असो, सगळेजण एवढी तडफड होती रामभाऊ की तुमची तारीख मिळाली पाहिजे, तुमच्या तारखेसोबत पालकमंत्र्याची तारीख मिळाली पाहिजे आणि त्याच्यासोबत दोन्ही खासदार आले पाहिजे आणि बाकीचे सगळे आमदार आले पाहिजे। आणि एवढं चांगलं की आता साधारणतः 95% फक्त 2च आमदार आमचे केवलरामजी मेळघाटमध्ये आहे आणि मला असं वाटते कोण राहिलं, 2च आमदार, एकच आमदार येऊ शकले नाही। बाकी 100% लोकप्रतिनिधीची उपस्थिती असलेला एकमेव सत्कार तुमचा आहे। त्याचं कारणच एक आहे की राम शिंदे म्हणजे राम शिंदे साहेब हे सगळ्यांना ॲप्रोचेबल, सर्वांशी संपर्क करता येईल, सर्वांशी प्रेमाचं नातं ठेवणारा माणूस आहे। त्यांनी कधी मी मंत्री झालो, मी 2 वेळा आमदार निवडून आलो, विधान परिषद झालं म्हणून डोक्यात हवा न गेलेला माणूस नाही। कारण मी पाहिलं, मी जेव्हा आमदार होतो तेव्हा वरुडला त्यांना बोलावलं एका प्राथमिक स्वास्थ्य केंद्राच्या रक्तपेढीच्या उद्घाटनाकरता आणि इतर कार्यक्रमाकरता। ते पर्यटन मंत्रीसुद्धा होते। अतिशय साधेपणानं, कुठे बडेजाव नाही, काही नाही। मी हा विचार केला की हे आलं कुठून, तर चौंडीमधून, जिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं माहेर आहे, त्या माहेरातल्या घराण्यामधल्या त्या पिढीमधून ती परंपरा अतिशय चांगल्या रीतीनं आली। आता आपल्याला आठवत असेल, बावनकुळे साहेब म्हणत होते की निवड करताना अनेक नावं आले, पण हे नाव यासाठी आलं, आताही मी चर्चा केली की कोणताही डाग नाही, म्हणजे पैशाचा डाग नाही, बाईचा डाग नाही, एवढा स्मार्ट माणूस असून सुद्धा नाही, आजकाल राजकारणात तेही महत्त्वाचं आहे, किंवा कुठे दलालीचा डाग नाही, म्हणजे कुठेही नाही। आणि देवेंद्र फडणवीसांना असे लोक खूप आवडतात, म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे 2-2, 3-3 वेळा आमदार झाल्यानंतर सुद्धा निष्कलंक चारित्र्य ठेवणारा माणूस, विनम्रतेने वागणारा माणूस, सर्वांचे प्रश्न समजून घेणारा माणूस, बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त लक्ष देणारा माणूस, अशा तऱ्हेनं आपले सत्कारमूर्ती आजचे रामभाऊ शिंदे आहेत। कोणी रामभाऊ म्हणतात, पण ज्यांच्या नावातच राम आहे असा असलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कुटुंबामधला माणूस आहे। आणि त्यामुळं
देवेंद्रजी फडणवीसांनी एक पाहिलं, मी एडतकर साहेबांना सांगू इच्छितो की एवढं मात्र मान्य करावं लागेल, कारण तुम्ही अनेक वेळा टीका करता आणि माझं तुमच्याशी भांडण होते म्हणून म्हणतो. कारण का भांड्यासाठी दुसरं कोणी सापडतच नाही. इकडून मी बोललो की एडतकर साहेब तिकडून बोलतात, मग मी त्यांना फोन करतो जरासं आरामशीर बोलत जा. तर एडतकर साहेबांना सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस असा माणूस आहे की त्यांनी सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. संपूर्ण बहुजन समाजाला, प्रत्येक जातीमधला मायक्रो जाती, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमरावतीमध्ये जे सोशल इंजिनिअरिंग केलं, जे यश मिळालं, ते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून. की प्रत्येक समाजामध्ये टॅलेंट आहे, प्रत्येक समाजामध्ये चांगले माणसं आहे. आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणत होते की त्यांना अपॉर्च्युनिटी देणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्हाला संधी मिळत नाही, एखाद्या समाजाला संधी मिळत नाही, तोपर्यंत तो समाज आपल्यामधलं उत्कृष्टतेचं दर्शन घडवू शकत नाही. आणि ही संधी देण्याचं काम अतिशय चांगल्या रीतीनं देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. आणि त्यामुळं मी खासदार झालो बहुजन समाजामधून. बावनकुळे साहेब सारखे ऊर्जा मंत्री प्रदेशाध्यक्ष झाले. आणि आपले रामभाऊ शिंदे सर्वात उच्च पद, राज्यपालानंतरचं जर प्रोटोकॉलमध्ये कोणतं पद असेल तर ते विधान परिषदच्या सभापतीचं पद आहे. ते काही जिल्हा परिषदमधलं बांधकाम सभापतीचं पद नाही आहे का. कायदे तेही मोठंच आहे, कारण बांधकाम सभापती म्हटलं तर, पण कायदे बनवणाऱ्या सभापती पद एवढं मोठं सभापती पद आहे. आणि तेही वरिष्ठाच्या सभागृहामधलं. खरं जर पाहिलं तर जेव्हा रामभाऊंचा आपण सत्कार करतो तेव्हा अहिल्यादेवींच्या 300 वर्ष पूर्ण झालेल्या आहे जयंतीला. आणि अहिल्यादेवींचं स्मरण करणं अतिशय आवश्यक आहे. विशेषतः सध्याच्या परिस्थितीमध्ये स्मरण करणं आवश्यक आहे की अहिल्यादेवी अशा होत्या की त्या सर्वसमावेशक होत्या, सर्वांवर प्रेम करत होत्या. अनेक आपत्ती त्यांच्यावर आल्या, त्यांच्या कुटुंबावर आल्या, परंतु त्यांनी काम काय करावं तर जिथे जिथे तीर्थयात्री जात असेल, पर्यटनाला जात असेल, तर संपूर्ण भारतामध्ये केदारनाथला जरी गेले, केदारनाथला, बद्रीनाथला जरी गेले, आज आपल्याला सोपं वाटतं, पण त्यावेळेला वाराणसीला गेले, कुठेही गेले तर अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले घाट आहे, धर्मशाळा आहे आणि केदारनाथ मंदिराचं पुनर्जीवन सुद्धा आहे. ही साधी गोष्ट नाही आहे. कारण की आज एखादं काम करायचं म्हटलं, अहिल्यादेवींचा पुतळा लावायचा म्हटला किंवा एखादं कोणतंही काम करायचं म्हटलं तर ते त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्याला माहीत आहे. पण त्यावेळेला मोगलांचं शासन असताना, यवनाचं शासन असताना एक धीरोदात्त स्त्री, ती अबला नाही झाली, ती सामर्थ्यवानपणे समोर गेली आणि आपल्या धर्माचा अभिमान बाळगून आपल्या धर्माच्या मंदिराचं पुनर्जीवन कसं करता येईल, जे जे मंदिरं पाडले, शिवाचे मंदिरं पाडले. आणि जेव्हा जेव्हा मी डोळे मिटतो आणि अहिल्यादेवींचा मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आणतो तर शिवलिंग हातात घेतलेली अहिल्यादेवींची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर येते. आणि म्हणून आजच्या काळामध्ये हे आवश्यक आहे. मी जातीच्या संघटनेच्या विरोधात नाही आहे. प्रत्येक जातीने स्वतःचं संघटन केलंच पाहिजे आणि स्वतःच्या जातीतल्या माणसाला वर आणण्याकरता, त्या मुलांना शिकवण्याकरता, चांगली संधी मिळवून देण्याकरता जातीचं संघटन असावं. परंतु सगळ्या जाती मिळून एक हिंदू धर्म आहे आणि तो हिंदू धर्म आहे म्हणून आपल्या जाती आहे, हे सुद्धा लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. पहा, गंभीर बाब आहे. आता परवाच्या दिवशी पहलगाममध्ये जेव्हा विचारलं तेव्हा कोणाची जात नाही विचारली हो. कोणी धनगर आहे का, कुणबी आहे का, माळी आहे का, पंजाबी आहे का, जात नाही विचारली. धर्म विचारला गेला. आणि त्यामुळं आपण सर्व या पुष्पगुच्छामध्ये जसे फुलं आहेत, या पुष्पगुच्छामध्ये फुलं आहे, काही गुलाबी आहे, काही पांढरे आहे, काही
गुलाबाचे आहे, काही कमळाचे आहे, काही पानं आहे. त्याप्रमाणे आपल्या भारतातल्या जाती आहे आणि त्या जाती मिळून एकच मार्गदर्शक जीवनाची पद्धती आहे. ती जीवनाची पद्धती म्हणजे अहिल्यादेवी होळकरांनी सांगितलेली आपली हिंदू धर्माची पद्धती आहे. मी यासाठी सांगितलं हे कारण की मी तोच सर्वसमावेशकपणा रामभाऊ शिंदे यांच्यामध्ये पाहिला आणि त्याच पद्धतीनं आयुष्य जगत असताना इथल्या अमरावतीच्या सर्व बांधवांनी अतिशय तडफडीनं म्हणजे मला माहीत आहे की येडेतकर साहेबांची दिलीप भाऊची तब्येत तेवढी चांगली नाही आहे, पण ते एवढे वेळा की डॉक्टर साहेब तुमच्याशी बोलायचं आहे, बावनकुळे साहेबांची तारीख आपण घेतलीच पाहिजे, म्हणजे एवढी तडफड मी पाहिली ती खरोखर अतिशय वाखाणण्यासारखी होती. म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो आणि रामभाऊ तुम्ही आलात, तुम्ही हा सत्कार गोड मानून घेतला, याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो आणि आपला पुढच्या आयुष्यामध्ये अजून उच्च शिखरावर आपण जावं. रामभाऊनी उच्च शिखरावर जावं. किती फाईट करतात, 600 मतांनी पडले आणि तेही कोणाच्या अगेन्स्टमध्ये, ज्यांनी पैशाची रास ओतून ठेवली होती अशा कुटुंबाच्या समोर फक्त 600 मतांनी आणि तेही त्या पोस्टल बॅलेटमध्ये. आणि म्हणून असा संघर्ष करणारा नेता आपल्याला लाभला आहे. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये मनपूर्वक शुभकामना देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी सत्कार मूर्ती विधान परिषदेचे सभापती